आपण सुरुवात करतोय गणरायाची. साताचं आपल्या सगळ्या संस्कृतीमध्ये साताचं खूप महत्व आहे. पहिली गोष्ट महत्वाची म्हणजे 7 फेरे असतात, 7 आठवडे असतात, हो की नाही? 7 खंड असतात, 7 हे आहे, समुद्र 7 आहे. या 7चं महत्व, सप्त समुद्रात सगळ्या ज्या देवता आहेत त्यांना आपण आवाहन करत आहोत. 7 खंड वाजवा, 7 खंड वाजवा. आपण सगळ्या गणपतीचं आवाहन केलंय, सगळ्यांची आराध्य देवता, सगळ्या देवतांना आवाहन केलेलं आहे. आता आपण चंद्राला आवाहन करायचं आहे. चंद्राची छोटीशी, हॅलो, आवाज कमी केलाय का? तर एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे, 1 मिनिटाची. एकदा कुबेराला, आपल्याला बघा, आपण नवीन घर बांधलं, फ्लॅट रिनोव्हेशन केलं की आपण वास्तुशांती करतो. आपल्याला वाटतं कुणाला तरी छान दाखवावं. तसं कुबेराला वाटतं की शंकराला बोलवावं, की आपलं सगळी संपत्ती त्यांना दाखवावी, किती छान आहे माझ्याकडे. आणि शंकराला आमंत्रण देण्यात जातात. शंकरला ओळखतात, ते म्हणतात, अरे मला बरं नाहीये जरा, मी काही येऊ शकत नाही. गणपती बाप्पा माझा मुलगा आहे, तो आला तर चालेल का? त्यांनी सगळी तयारी केलेली असते. तो काय म्हणतो, ठीक आहे, पाठवा गणपती बाप्पाला. गणपती बाप्पा येतात. आल्यानंतर स्वागत होतं, फळहार सगळे करतात. ते म्हणतात, चला आता फुलार झाला का तुमचा, आता आपण सगळं आपलं महल बघूया, महाल बघूया. ते म्हणतात, नाही हो, माझं पोट काही भरलं नाही, मला महल काय बघायचा, नंतर बघेन, माझं पोट तर भरू द्या. आणि मग फलाहार होतो. फलाहार झाल्यानंतर, नाही मला जेवायचंच आहे म्हणतात. माझं त्यांना काय वाटतं की जरा गोड द्यावं म्हणून सगळे मोदक, सगळे 56 भोग असतात, सगळे त्यांच्या पुढे देतात. पण ते 56 भोग सुद्धा सगळे संपतात. पण आचारी थकतात की बरं संपलं सगळं. सगळ्या महालातलं जे अन्नधान्य शिजवलेलं असतं सगळं संपून जातं. सगळं संपल्यानंतर त्यांना वाटतं की अरे माझं तर पोट भरलंच नाही, काय झालं, भरलं नाही पोट. मग ठीक आहे, मग ते म्हणतात, मग त्यांना ते ओळखतात कुबेर की आपली परीक्षा घेण्यासाठी आलेले आहात. ते पाया पडतात, म्हणतात माझी चूक झाली, मला गर्व झाला होता माझ्या संपत्तीचा. तसा आपल्याला पण कधीतरी होतो गर्वाचा हरण करण्यासाठी गणपती बाप्पा त्यांची माफी मागतात. आणि गणपती बाप्पा एवढं खाल्ल्यानंतर डुलत 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 जातात. गेल्यानंतर तो आपला मुंदीर मामा काय करणार, त्याचे हाल होतात बिचाऱ्याचे. आणि त्यांचा पाय सटकतो. सटकल्यानंतर काय होतं, पडतात गणपती बाप्पा. बघतात, आपण बघा पडल्यावर हसतो की नाही, सगळीकडे हसतात. बघतोय का कोणीतरी, हसत नाही. बरं वाटतं की चला हसलं नाही मला बघू. इकडे ती पण वर बघतात तर चंद्र हसतीला काय करणार, खूप राग येतो, शाप देतात, तू आता तुझं तेज निघून जाईल, तू काळा होणार. चंद्र त्यांना माफी मागतो की मी चुकून हसलो, मला माफ करा, मला विश्वास द्या. ते सांगतात. चंद्राच्या जशा कला आपल्या वाढत जातात तसं अमावस्या पौर्णिमा जी होते ती काल तसं तेव्हापासून असं म्हणतात की त्या कलेने चंद्र तेव्हा वाढायला लागला आणि त्याचा उच्छ्वासातून त्याला दिलं. आणि ती चंद्रकोर गणपतीच्या डोक्यावर आहे. म्हणून आपण आता त्या चंद्रकोरीला, चंद्राला आव्हान देण्यासाठी आपण वाजवूया, अर्धचंद्र वाजवूया.
आता गजाननाचा सगळ्यांनी गजर करायचा आहे. अजून एक दोन गोष्टी, थोडासा कार्यक्रम आपण 2-3 दिवस भेटणार आहोत. आता सगळे उभे आहेत, थोडासा वेगळा कार्यक्रम घ्यायचा आहे आपल्याला. तर आपण आता गजानना सगळ्यांनी गजर करायचा आहे. सगळे वाजवणारच आहेत. 1 2 3 स्टार्ट. गजानना गजानना बाप्पा बाप्पा गजानना 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 गजानना गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया रे बाप्पा मोरया रे 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 मोरया. आता आमच्या लाफ्टर लेडीचा बिगुल वाजणाऱ्या सगळ्यांनी प्लीज कौतुकासाठी आमच्या लाफ्टर लेडीसाठी टाळ वाजवा ही माझी विनंती आहे. लाफ्टर